Greetings to all of you in the most precious name of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त अशा मौल्यवान आणि अशा नावामध्ये मी सर्वांना अभिवादन करतो. Indeed, it is the great delight to get together in the fellowship of the saints around the word of the Lord. आणि नक्कीच ही एक अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे की जे संतगण आहेत देवाचे प्रभूमध्ये आपण जे सर्व संतगण आहोत त्या सर्वांच्या सहभागितेमध्ये येणं ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. Coming together on the appointed day of the Lord is such a joy. आणि देवाने जो नेमून दिलेला दिवस आहे त्या वेळेस आपण सर्वांनी इथे एकत्र येणं हे अधिक आनंदाचं आहे. And we learn that Christian life is the life in the fellowship with the saints. आणि नक्कीच ख्रिस्ती जे जीवन आहे ते असं जीवन आहे की जे संतगणांच्या सहभागितेमध्ये आपण जगणारं असं ते जीवन आहे. There is no such thing as private or independent Christian life. आणि असं वैयक्तिक किंवा प्रायव्हेट असं कुठलं जीवन ख्रिस्ती लोकांचं नाहीये. And that's why in the Bible the Lord calls the church as the body. आणि म्हणून देवाने जे मंडळीला जे म्हटलेलं आहे तर ते एक शरीर म्हणून असं म्हटलेलं आहे. And we are called sheep, and the sheep always stays in the flock. आणि आपल्याला मेंढरं असं म्हटलेलं आहे आणि मेंढरं हे नेहमी कळपामध्ये राहतात. So we praise the Lord for the Lord has appointed this beautiful day where we can come together and worship. आणि देवाचे आपण आभार मानूया की हा सुंदर असा दिवस देवाने आपल्याला नियुक्त केलेला आहे आणि त्या दिवशी आपण एकत्र जमू शकतो. This evening we are learning from Luke chapter 9 and verses 18 to 20. आणि आज आपण लूक शुभवर्तमानाचा 9वा अध्याय आणि 18 ते 21 हे वचन पाहणार आहोत. Let me read for all of us. मी तुमच्यासाठी वाचतो इंग्लिशमध्ये. Now it happened that as he was praying alone, the disciples were with him, and he asked them, "Who do the crowds say that I am?" And they answered, "John the Baptist, but others say Elijah, and others that one of the prophets of the old has risen." Then he said to them, "But who do you say that I am?" And Peter answered, "The Christ of God." Brother Prashant will read in Marathi. वर्तमान 9वा अध्याय 18 ते 20 ही वचन वाचूया. नंतर असे झाले की तो एकांती प्रार्थना करीत असता शिष्य त्याचबरोबर होते. तेव्हा त्याने त्यास विचारले, "मी कोण आहे म्हणून लोक म्हणतात?" त्यांनी उत्तर दिले, "बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक म्हणतात एलिया, आणि कित्येक प्राचीन संदेशातील कोणीतरी उठला आहे असे म्हणतात." त्याने त्यास म्हटले, "पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?" पेत्राने उत्तर दिले की देवाचा ख्रिस्त. Thank you, brother. The title of the sermon is "You Are Christ." आणि आजच्या जे आपल्या उपदेशाचं जे शीर्षक आहे तुम्ही ख्रिस्त आहात. And confessing the true Jesus Christ. आणि खऱ्या येशूची कबुली देणे. When we say to Jesus, "You are Christ," we confess the true Jesus of the Bible. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता की तुम्ही ख्रिस्त आहात तर त्यावेळेस तुम्ही खऱ्या येशूची कबुली देता. And you find this same passage in Matthew as well as in Mark. आणि हाच संदर्भ आपण मत्तई आणि मार्क मध्ये देखील पाहू शकतो. If you remember, we have learned about the feeding of the 5,000, about the miracle in the previous message. आणि आपण मागचा जो उपदेश ऐकला तो 5,000 जेव घातलं ते चमत्कार देवाने केला तो पाहिला. And then we learned that the miracle was beyond the river of Galilee or the Sea of Galilee in Bethsaida. आणि बेथसेदा या ठिकाणी आपण पाहिलं होतो त्या ठिकाणी आणि ते जे ठिकाण आहे ते गालिल समुद्राच्या पलीकडे होतं. And then you can see on the screen that Jesus he travels to Gennesaret. तुम्ही इंग्लिश मध्ये पण सांगू शकता, काय हरकत. Gennesaret. And then he went to Capernaum, where he gave the lecture on the bread of life. आणि ज्या ठिकाणी त्यांनी जे
आपल्या जीवनाची जी भाकर आहे त्याच्यावर शिक्षण दिलेलं आपण पाहिलं. He went to Tyre and Sidon, नंतर तो सोर आणि सिदोन या ठिकाणी गेला. and in the modern day, Tyre and Sidon is Lebanon. आणि लेबनन हे या सध्याचं जे लेबनन आहे ते आहे ठिकाण. And then he went to Decapolis, नंतर तो दोकापोलिस या ठिकाणी गेला where he fed 4,000 people. आणि त्या ठिकाणी त्यांनी 4,000 लोकांना जेवू घातलं. And then he went to Magdala. आणि नंतर तो मगदाला या ठिकाणी गेला. He went to Bethsaida and he healed the blind man. आणि तो त्या ठिकाणी एका आंधळ्या व्यक्तीला त्याने बरं केलं. And now in this passage, Jesus is in Caesarea Philippi. आणि फिलिपाच्या कैसरिया या गावात तो गेलेला आपण पाहतो आता. That's what we learn from this passage. आणि या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी या उत्तरावरून पाहू शकतो. And all these things even we learn from Matthew and Mark as well. आणि मत्तई आणि मार्क मधून देखील आपण हे सर्व संदर्भ पाहू शकतो. As we know that this is one of the beautiful passage where we learn about Peter's confession. आणि हा एक अतिशय सुंदर असा उतारा आहे ज्या ठिकाणी आपण पेत्राने दिलेली कबुली पाहतो. And that confession or the question that Jesus Christ asked that divides eternity. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त जो प्रश्न विचारत आहे तर तो प्रश्न अनंततेचं जे भविष्य आहे ते ठरवतो. Jesus asked, "Who do you say I am?" आणि तो येशू ख्रिस्त म्हणतो की एक प्रश्न जो अनंततेचं भविष्य ठरवतो. He says that, "Who do you say I am?" आणि तो म्हणतो की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. He asked this while he was praying with his disciples. आणि त्या ठिकाणी he asked this question while he was praying with his disciples. तो प्रार्थनेत असताना शिष्यांना त्यांनी विचारलं. We can see that in verse 18. Now it happened that as he was praying alone, the disciples were with him. आणि वचन 18 नंतर असे झाले की एकांती प्रार्थना करीत असता शिष्य त्याचबरोबर होते. तेव्हा त्यांनी त्यास विचारले. This was not a random question. आणि हा अगदी असा सरसकट विचारलेला प्रश्न नव्हता. It is most important question in the world. आणि जगातील सर्वात महत्त्वाचा असा तो प्रश्न आहे. Your eternity depends on how you answer this question. आणि तुमचं अनंत काळचं भविष्य या उत्तरावर अवलंबून आहे. And that's why we should not take this question lightly. आणि म्हणून आपण हा जो प्रश्न आहे त्याचं तो अगदी हलक्यात घेऊ शकत नाही. Because our eternity depends on how we answer this particular question of Jesus Christ. आणि आपलं जे सार्वकालिकपण आहे तर त्या हा ज्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यावर ते ठरवलं जाईल. Before we go further into the text, I also would like to give to you the background where Jesus and his disciples are, and Jesus is asking the question in that particular context. आणि पुढे या संदर्भामध्ये या उतारामध्ये पुढे जायच्या आधी मी तुम्हाला काही पार्श्वभूमी सांगू इच्छितो. Caesarea Philippi. कैसरिया फिलिपाय हे ते ठिकाण होतं. And this place is a place of darkness. आणि हे जे ठिकाण आहे त्या जागेला अंधाराचं ठिकाण म्हटलं जातं. The city was in the north of Israel near Mount Hermon. आणि हे शहर इस्रायलाच्या उत्तरेस हर्मोन डोंगराजवळ होतं. It was filled with pagan temples and idols. आणि हे मूर्तिपूजक देवळं आणि भरपूर मूर्ती असलेलं ते शहर होतं. You can see that all over the world, that the world is filled with idols. आणि आपल्याला माहिती आहे जगामध्ये सगळीकडे आपल्याला मूर्त्या आपण पाहू शकतो. People worship the Greek god there, and the name of the Greek god was Pan. आणि त्या ठिकाणी लोक तिथे ग्रीक देव जे पॅन आहे त्याची ते पूजा करत होते. There were also temples for Caesar. आणि सीझर जो होता त्याचे देखील त्या ठिकाणी मंदिर होते. And nearby the cave was called the gate of the Hades. आणि त्या ठिकाणी गुहा होती आणि त्या ठिकाणी त्याला अधोलोकाचे द्वार ते असं म्हणत असत. People believed it led to the underworld. आणि लोकांचा असा विश्वास होता की ते नरकाचं प्रवेशद्वार आहे. It's not true, but people believed that that particular cave was the door to the hell.
आणि हे सत्य नाहीये, परंतु लोकांना असा विश्वास होता की गुहेचं जे द्वार आहे ते नरकाचं प्रवेशद्वार आहे. So we learn that where Jesus and the disciples are and where Jesus asked the question. आणि आपण हे बघू शकतो की ते येशू आणि त्याचे शिष्य कुठल्या ठिकाणी होते आणि त्यांनी कशा रीतीने तो प्रश्न तिथे विचारलेला. There were shrines and the temples of Caesar. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की सीझरचे भरपूर तिथे मंदिर होते. People were worshipping the false gods, the Greek gods of who is called Pan. आणि जो ग्रीक देव आहे पॅन, त्याचे लोक त्या ठिकाणी आराधना करणारे असे होते. And people were superstitious there. आणि त्या ठिकाणी लोक श्रद्धाळू असे अंधविश्वासू होते. And in this dark setting, Jesus asked about his identity. आणि या अंधकाराच्या या ठिकाणी येशू ख्रिस्ताने हा प्रश्न विचारलेला आपण पाहतो. Jesus was praying and he asked the question to the disciples. आणि येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे, तो लोकांना प्रश्न विचारत आहे. Matthew Henry says, Christ chose this place to show that his kingdom is not built on Caesar's power. आणि मॅथ्यू हेनरी देवाचे सेवक असं म्हणतात की ख्रिस्ताने हे ठिकाण मुद्दाम निवडलं कारण त्याचं राज्य सीझरच्या सामर्थ्यावर नाही. And then we also learn from this passage about the religious confusion. आणि आपण या उतारावरून आपण अजून एक गोष्ट बघू शकतो की जे धार्मिक कन्फ्युजन किंवा संभ्रम त्या ठिकाणी होता, तो आपण पाहू शकतो. Religious confusion in the lives of the people. आणि जो धार्मिक संभ्रम त्या ठिकाणच्या लोकांमध्ये आपण त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहू शकतो. And even there is religious confusion even today. आणि आजच्या काळामध्ये देखील धार्मिक संभ्रम आपण पाहू शकतो. Jesus asked, who do people say I am? आणि येशूने विचारलं, लोक मला कोण म्हणतात? And the disciples replied, some say John the Baptist, others say Elijah or one of the prophets. आणि शिष्याने उत्तर दिलं, कोणी त्याला एलिया म्हणतात किंवा कोणी योहान बाप्तिस्मा करणारा योहान किंवा काही जण त्याला दुसरा एखादा संदेष्टा म्हणतात. So we can learn about the confusion in the lives of the people. They did not know who really Jesus is. म्हणून आपण या ठिकाणी तो संभ्रम पाहू शकतो लोकांच्या मनातील की त्यांना नक्की येशू ख्रिस्त कोण आहे माहित नव्हतं. They respected Jesus because he was doing some miracles. ते नक्कीच येशू ख्रिस्ताचा आदर करत होते कारण त्यांनी चमत्कार केले होते. But they misunderstood Jesus and misunderstood the ministry of Jesus Christ. परंतु त्यांना खरी ओळख त्याच्या सेवेची किंवा त्याच्या कार्याची खरी ओळख नव्हती. Just respecting Jesus is not the saving faith. आणि नक्की नुसता आदर हा त्या तारणदायी विश्वास एकसारखे नाहीत किंवा त्याप्रमाणे नाहीये. And even in our today's world, people respect Jesus, but they do not commit their lives to Jesus Christ. आणि आजच्या युगामध्ये देखील लोक येशू ख्रिस्ताचा आदर करतात, परंतु ते त्या येशू ख्रिस्ताला आपलं जे जीवन आहे ते समर्पित करत नाहीत. Many people like Jesus Christ. आणि बरेच लोकांना येशू ख्रिस्त आवडतो. Many people respect Jesus Christ. बरेच लोक येशू ख्रिस्ताचा आदर करतात. When they see those paintings, people they get sentimental when they see the pictures of Jesus and Jesus on the cross. आणि बरेच लोक भावुक होतात की त्यांना त्या फोटोमध्ये ते येशू ख्रिस्त त्या क्रूसावर टांगलेला पाहतात तेव्हा. But most of the people misunderstood Jesus Christ. परंतु बरेचशे लोकांना येशू ख्रिस्त त्यांनी चुकीची धारणा त्यांच्या मनात आहे. And even when we might have began our Christian life, even we might have misunderstood Jesus Christ. आणि असं पण असू शकतं की ज्यावेळेस आपण खरं आपलं तारण होण्याच्या आधी आपली देखील चुकीची धारणा असू शकते येशू ख्रिस्ताबद्दल. During the time of Jesus Christ, Pharisees expected a political savior. आणि त्या काळामध्ये जे परुषी लोक होते त्यांना राजकीय मुक्तिदाता हवा होता परुषी लोकांना. So even Pharisees misunderstood Jesus Christ. आणि म्हणून आपण बघतो की परुषी लोक देखील त्यांनी देखील चुकीची धारणा ख्रिस्ताबद्दल केली होती. They wanted someone to defeat Rome. आणि त्यांना रोमवर कोणीतरी विजय मिळवणारा असा पाहिजे होता. And then there was another group that is called Sadducees. आणि तिथे आपण पाहतो की सदुकी लोक देखील होते. And they rejected the miracles and resurrection of Jesus Christ. त्यांनी येशू ख्रिस्ताचे चमत्कार आणि येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान ते नाकारत होते.
Sadducees, they did not expect the Messiah. आणि त्यांना ख्रिस्ताची गरज वाटत नव्हती. John Calvin says, आणि जॉन कॅल्विन असं म्हणतात, people shape Christ into their own image आणि लोक स्वतःच्या कल्पनेप्रमाणे ख्रिस्त बनवतात unless Holy Spirit corrects them. आणि जोपर्यंत पवित्र आत्मा त्यांना योग्य दिशा दाखवत नाही किंवा त्यांना ती दुरुस्ती करत नाही. Bible says God created आणि us in His image, आणि आपल्याला माहिती आहे की पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं असं बनवलं. but we see that people create Christ of their own imagination. परंतु लोकांनी येशू ख्रिस्ताला स्वतःच्या प्रतिरूपाप्रमाणे किंवा स्वतःच्या मनात जी कल्पना आहे त्याप्रमाणे त्यांनी बनवलेलं आहे. According to their imagination, their thoughts, and according to their needs. आणि जसे त्यांचे विचार आहेत, जशा त्यांच्या गरजा आहेत, त्याप्रमाणे ते येशू ख्रिस्ताला त्याच्याकडे बघतात. Not only during the time of Jesus, even the today's world still gets Jesus wrong. आणि नुसतं त्याच काळी नाही तर या आजच्या जगामध्ये देखील येशू ख्रिस्ताला चुकीच्या पद्धतीने लोक पाहतात. Even today's world, they are misunderstanding Jesus Christ. आणि आजच्या जगामध्ये देखील चुकीच्या पद्धतीने येशू ख्रिस्ताकडे पाहिलं जातं आणि ते पाहतात. Some say Jesus was just a good man. आणि बरेच जण म्हणतात की येशू ख्रिस्त चांगला मनुष्य होता. Just follow his good example. आणि फक्त त्याचं एक चांगलं अनुकरण तुम्ही करा. Others say he was just a prophet. आणि काही जण म्हणतात तो फक्त एक चांगला संदेष्टा होता. Others say he was just a god among other gods. आणि काही जण असं म्हणतात की तो जे सर्व देव आहेत त्याच्यातला तो एक देव आहे. Some deny that he is God. आणि काही जण तो देव आहे हे नाकारतात. There are some groups and cults in this world. आणि बरेचसे खोटे पंथ आपण या जगामध्ये पाहतो. Jehovah's Witnesses. आणि यहोवाचे जे साक्षीदार आहेत ते आपण पाहतो. They say that he is a created being, not truly God. आणि ते असं म्हणतात की तो निर्माण झालेला आहे, तो देव नाहीये. Mormons are there. आणि मॉर्मन लोक देखील आपण पाहतो. They say that one God among many gods. आणि ते असं म्हणतात की अनेक देवांपैकी हा एक देव आहे. Islam teaches he was just a prophet. आणि जे इस्लाम धर्म आहे तो असं शिकवतो की तो एक फक्त संदेष्टा आहे. Spurgeon says about this. Charles Spurgeon says about this. आणि चार्ल्स स्पर्जन असं देवाचे सेवक असं म्हणतात. A Christ who is not divine is not Christ at all. आणि ते असं म्हणतात की जो ख्रिस्त देव नाही तो खरा ख्रिस्तच नाही. If we have not met the Christ of the Bible, we have not met with Christ at all. आणि जर आपण पवित्र शास्त्रा मधील त्या ख्रिस्ताला जर आपण भेटलो नाही तर आपण खऱ्या ख्रिस्ताला भेटलोच नाही. Yes, Jesus Christ has done many things. आणि नक्कीच येशू ख्रिस्ताने खूप गोष्टी केल्या. But the center of his work was his holy life and his death on the cross and his resurrection. आणि त्याच्यातलं त्याचं मुख्य जे त्याचं कार्य होतं त्याचं निष्कलंक असं जीवन, त्याचं आपल्यासाठी मारलं जाणं आणि त्याचं पुनरुत्थान. Sometimes we just think that Jesus is the one who is a miracle worker. आणि बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की येशू ख्रिस्त फक्त चमत्कार करणारा एक कामगार किंवा तो काम करणारा तसा होता. Feeding of the 5,000 and feeding of the 4,000. आणि फक्त 5,000 आणि 4 लोकांना जेवू घालणारा. But people do not want a holy God, holy Savior who died for their sins on the cross and resurrected on the third day. परंतु लोकांना तो खरा तारणारा नकोय जो आपल्या पापांसाठी मेला आणि जो पुनरुत्थित झाला. And the God who demands their commitment. आणि जो देव आपल्याकडून काही गोष्टी अपेक्षा करतो, आपल्या काही गोष्टींची. A God who demands our obedience. तो आपल्या आज्ञापालनाची आपल्याकडून अपेक्षा करतो. A God who demands that his people to live on the way of righteousness and transform life. आणि आपण सात्विकपणे आणि अगदी निष्कलंकपणे जगावं अशी तो अपेक्षा करतो. So many people even in today's world they have misunderstood Jesus Christ. आणि म्हणून आजच्या या काळामध्ये देखील बऱ्याच लोकांनी ख्रिस्ताबद्दल चुकीची धारणा करून घेतलेली आहे. If we have not met with the Christ of the Bible, we have not met with Christ at all. आणि जर आपण त्या पवित्र शास्त्रामधील त्या ख्रिस्ताला जर भेटलेलो नाही तर आपण
खऱ्या ख्रिस्ताला भेटलेलोच नाहीये. People, they are choosy. आणि आपल्याला माहिती आहे की लोक चोखंदळ आहेत. People, they like something about Christ, आणि आपल्याला माहिती आहे की त्यांना ख्रिस्ताबद्दल काही गोष्टी आवडतात. but Bible says that we need the whole Christ. परंतु आपल्याला माहिती आहे की पवित्र शास्त्र सांगतं आपल्याला पूर्ण ख्रिस्त हवा आहे. I don't just need, or the church do not just need Jesus who walked on the water, आणि आपल्याला फक्त तो पाण्यावर चालणाराच फक्त ख्रिस्त हवा आहे का? but one who died for our sins on the cross, परंतु आपल्याला जो आपल्यासाठी त्या वधस्तंभावर मेला तो ख्रिस्त देखील हवा आहे. who was buried, आणि जो आपल्यासाठी गाडला गेला, who was raised by God the Father on the third day, आणि जो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, and who ascended to the heaven at the right hand of the Father, आणि जो ज्याचं स्वर्गारोहण झाला आणि जो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, and who is coming back to judge the world with righteousness and truth. आणि जो पुन्हा जगाचा न्याय करायला सात्विकतेने न्याय करायला येणार आहे. We need whole Christ आणि आपल्याला तो पूर्ण ख्रिस्त हवा आहे for our whole salvation, आपल्या पूर्ण तारणासाठी, for our whole or entire Christian life. आपल्या पूर्ण ख्रिस्ती जीवनासाठी. So we learn that from verse 19 that they answered, some say John the Baptist, others say Elijah, and others say one of the prophets of old. आणि आपण 19व्या वचनामध्ये बघितलं की काही जणांनी उत्तर दिलं की तो बाप्तिस्मा करणारा योहान आहे, काही जणांनी उत्तर दिलं की तो योहान आहे, किंवा काही जणांनी जुन्या करारातील कुठला तरी संदेष्ट आहे असं. Then Peter said to them, but who do you say that, then Jesus said to them, but who do you say that I am? And Peter answered, the Christ of God. आणि येशूने विचारले की तुम्ही मला कोण म्हणता? आणि पेत्राने उत्तर दिलं की तू ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र. Peter, he has committed many blunders in his life. आणि आपल्याला माहिती की जो पेत्र आहे त्याच्या जीवनामध्ये भरपूर त्यांनी वेगवेगळ्या चुका केलेल्या आपण पाहतो. But we have his two beautiful confessions. One is here and the other is in John chapter 6. आणि आपल्याला माहिती की दोन कबुल्या फार सुंदर रीतीने त्यांनी दिलेल्या आपण पाहतो, एक या ठिकाणी आणि एक योहान 6 या ठिकाणी. Here he is saying, you are Christ, the Son of living God. आणि इथं तो म्हणतो की तू ख्रिस्त आहे, जिवंत देवाचा पुत्र. And then in John chapter 6, when all people, the disciples, they left Jesus Christ, Jesus asked Peter, do you also want to follow those people? And Peter says, where else can I go, Lord? You have words of everlasting life. आणि आपण योहान 6 मध्ये पाहतो की सर्व शिष्य त्याला सोडून चालले होते, आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याला विचारलं की तू पण मला सोडून जाऊ इच्छितोस का? तर त्यावेळेस पेत्र त्याला म्हणाला, नाही, मी तुला सोडून कुठे जाऊ, कारण सार्वकालिक जीवनाची वचनं तुझ्याकडे आहे. And here Peter, he confessed that Jesus is Christ and the Son of living God. आणि या ठिकाणी पेत्राने दिलेली कबुली आपण पाहतो की तू ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र. Even if you go in the book of Matthew and Mark, you get the clear picture what Peter confessed. आणि मत्तई आणि मार्क या ठिकाणी जर आपण गेलो पाहिलं तर आपल्याला अधिक विस्तृतपणे या गोष्टी आपण पाहू शकतो. And Peter's answer was right. आणि जे पेत्राचं उत्तर आहे ते अगदी बरोबर होतं. He said, the Christ of God, or the Christ, the Son of living God. आणि तो म्हणतो की तू ख्रिस्त आहे, जिवंत देवाचा पुत्र. What is the meaning of Christ? आणि या ख्रिस्त याचा अर्थ काय? And according to the Bible, the meaning of Christ is anointed Messiah. आणि ख्रिस्त याचा अर्थ अभिषिक्त मसीहा. In the Old Testament, there were 3 groups of people who were anointed. आणि आपल्याला माहिती आहे जुन्या करारामध्ये 3 लोक असे होते जे अभिषिक्त होते. The first group was priest, आणि पहिलं याजक, prophets, संदेष्टे, and the kings. आणि राजे. They were anointed by God for the special task, the special work. आणि काही विशेष कारणासाठी त्यांचा अभिषेक केला जायचा आपल्याला माहिती. And Jesus, as our mediator, is also the greater prophet, the greater priest, and the greater king. आणि आपल्याला माहिती की ख्रिस्त आपला मध्यस्थ या असल्या कारणाने तो आपला महान असा संदेष्टा आहे, महान असा याजक आहे, महान असा तो राजा आहे. The prophet, priest, and king
were mediator between God and man in the Old Testament. आणि आपल्याला माहिती आहे की संदेष्टा याजक आणि राजा हे मध्यस्थाचं ते काम करत असत देवाच्या वतीने. And Jesus Christ is our greater prophet, greater priest, and greater king, and he is our mediator. आणि ख्रिस्त आमचा महान राजा आहे, तो आमचा महान संदेष्टा आहे, महान याजक आहे, आमचा मध्यस्थ आहे. So Jesus is Christ. आणि येशू हा ख्रिस्त आहे. He is anointed Messiah of God. आणि तो अभिषिक्त मसीहा आहे देवाचा. He is anointed Messiah for our salvation. आणि तो आमचा अभिषिक्त असा मसीहा आहे आमच्या कारणासाठी. And those who are united to them, he has given his anointing to all the people. Those who are united to Jesus Christ. जे त्या ख्रिस्ताबरोबर जोडले गेले आहेत, त्यांचं संयुक्तीकरण झालेले आहे, ते सर्व अभिषिक्त असे आहेत. All those belong to God and belong to Jesus Christ. They are anointed by God the Holy Spirit. आणि जे सर्व त्या देवाबरोबर त्या ख्रिस्ताबरोबर जोडले गेलेले आहेत, तर ते सर्व अभिषिक्त आहेत. That's what we learn from the Bible. आणि हे आपण पवित्र शास्त्रातून शिकतो. And here Peter said Christ of God, and in some other passage Peter said you are Christ, the Son of living God. आणि एका ठिकाणी तो म्हणतो की हा जिवंत देवाचा पुत्र तू ख्रिस्त आहेस, आणि काही ठिकाणी देवाचा ख्रिस्त असं म्हटलेलं आहे. Son of living God means truly divine. आणि देवाचा जिवंत देवाचा पुत्र म्हणजे काय, तर त्या ठिकाणी खऱ्या रीतीने त्याचं देवत्व तो सांगतो. He is truly divine, he is true, and he is everlasting God. आणि तो सार्वकालिक त्याचं पण आणि त्याचं देवत्व तो सांगतो. The meaning of Son of God or Son of living God means he is true God and he is everlasting God. आणि याचा अर्थ काय होतो तर मग की तो खरा तो सार्वकालिक आणि देवाचा पुत्र किंवा त्याचं देवत्व त्या ठिकाणी आपण पाहतो. When Peter said you are Christ, Son of living God, for that Matthew Henry says Peter confessed both his office and his divine nature. आणि मॅथ्यू हेनरी देवाचे सेवक असं म्हणतात की पेत्राने ख्रिस्ताचे कार्य आणि देवत्व दोन्ही मान्य केलं. त्याचे दोन्ही कार्य तो मान्य करत होता. When Peter said you are Christ and you are Son of living God, he confessed his works, his office and also his divine nature. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेस तो म्हणतो की तुम्ही जिवंत देवाचा पुत्र आणि देवाचा ख्रिस्त असे दोन्ही त्यावेळेस तो संबोधतो, त्यावेळेस तो काय म्हणतो तर ख्रिस्त त्याचा स्वभाव तो सांगतो आणि त्याचं कार्य देखील तो सांगतो. But how did Peter confess this wonderful confession? आणि कशा रीतीने मग त्यांनी हे कन्फेशन सुंदर कन्फेशन म्हणजे कबुली आपण दिलेली पाहतो. How did Peter know that Jesus is the Christ, Son of living God? आणि हे कसं पेत्राला कसं ते कळालं की तो देवाचा पुत्र आहे. And in Matthew, Jesus Christ very clearly teaches in two passages, one in Matthew chapter 16 and the other in Matthew chapter 11. आणि आपण मत्तयमध्ये अगदी स्पष्ट रीतीने ते पाहू शकतो, अध्याय 6 आणि 16 and 11. Unless God intervenes, आणि जोपर्यंत देव त्या ठिकाणी मध्यस्थी करत नाही, and grants his grace, तो आपली कृपा पुरवत नाही, and by his grace and spirit and word he opens the eyes of the people, आणि तो त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे, त्याच्या कृपेद्वारे आणि त्याच्या वचनाच्या द्वारे लोकांचे डोळे उघडत नाही. nobody can see Christ. तोपर्यंत कोणीच त्या ख्रिस्ताला पाहू शकत नाही. I did not see Christ for 21 years. आणि मी माझे 21 वर्ष मी त्या ख्रिस्ताला पाहू शकलो नाही. And that might be even the case of your own life. आणि आपल्या प्रत्येकासाठी हे वेगवेगळे त्याचे काळ असू शकतील. Jesus said in the book of Matthew that flesh and blood did not reveal this to you, Peter. आणि तो मत्तयमध्ये तो म्हणतो की मांस आणि रक्ताने तुला हे उघड केलेलं नाही, येशू म्हणतो. Peter confessed, you are Christ, the Son of living God. This was not done because of his background, because Peter was religious, Peter was more intellectual than other disciples. आणि हे त्याच्यामुळे झालं का की येशू ख्रिस्त कोण आहे, त्याला जिवंत देवाचा पुत्र आहे, त्याला कशामुळे कळालं तर त्याच्या अति तो विद्वान होता किंवा तो अति धार्मिक होता म्हणून ते कळालं का नाही.
Jesus very clearly taught in Matthew that flesh and blood did not reveal this to you. आणि मत्तई अगदी स्पष्ट रीतीने सांगतो की मांस आणि रक्ताने ते तुला उघड केलेलं नाही. Flesh and blood stands for the human being. For आणि मांस आणि रक्त आपल्याला माहिती आहे की ते मनुष्य म्हणजे त्याचं शरीर दाखवतं. मानवाबद्दल. It is not मानवाबद्दल by आहे. the knowledge that you have or the confession you made. It is not because of any man or any human being. आणि मानवाचे कुठलेही शहाणपण किंवा शिक्षण याच्याद्वारे ते नाहीये. But Jesus said, flesh and blood did not reveal this to you, but my Father in heaven revealed it to you. परंतु तो म्हणाला की मांस आणि रक्ताने तुला हे दाखवलेलं नाही, परंतु माझ्या स्वर्गीय पित्याने तुला ते दाखवलेलं आहे, प्रकट केलेलं आहे. We praise the Lord and we thank the Lord that God the Father, He revealed who Jesus Christ is to us. आणि नक्कीच आपण देवाचे आभार मानूया की त्या देव पित्याने आपल्याला ते सर्व गोष्टी प्रकट केलेल्या आहेत. He gave us eyes. आणि त्याने आपल्याला ते डोळे दिलेले आहेत. He gave us ears. आणि त्याने आपल्याला ते कान दिलेले आहेत. He opened the door of our heart. आणि आपल्या हृदयाचे जे दरवाजा आहे तो उघडण्यात आला. And because of the Father that we came to know who Jesus Christ is. आणि त्या देवपित्याच्या द्वारे आपल्याला कळालं की तो ख्रिस्त कोण आहे. So God the Father is the primary instrument always, the primary means in the revelation. आणि या प्रकटीकरणामध्ये प्राथमिक जर साधन काय असेल तर तो देवपिता आहे. And then human beings are the secondary instrument or the means. आणि दुसरं सेकंडरी किंवा दुय्यम दुसरा भाग जो आहे तर तो मानवी साधन आहे. Yes, God the Father reveals who Christ is, but as servants of God, as the church, we need to give gospel and the knowledge of God to the world. नक्कीच आपला देव जो पिता आहे तो प्रथम त्याचं साधन आहे आणि दुसरं जे साधन आहे तर देवाचे सेवक चर्च किंवा ज्या ठिकाणाहून सुवार्ता तुम्हाला कळाली ते. Faith is not a human achievement. आणि जो विश्वास आहे तो कुठल्या मानवापासून ते प्राप्त झालेला नाहीये. Faith is the gift of God. आणि हे देवाने दिलेलं दान आहे. And we see that Peter he showed his faith when he confessed, "You are Christ, the Son of living God." आणि आपल्याला माहिती आहे की पेत्राने ती कबुली दिली, त्याने तो विश्वास ठेवला की आणि तो म्हणाला की तुम्ही देवाचे पुत्र आहात. Once again Charles Spurgeon says, "The Spirit must open the eyes or we will never see Christ." आणि चार्ल्स स्पर्जन असं म्हणतात की आत्म्याने डोळे उघडले नाही तर आपण ख्रिस्त कधीच ओळखू शकत नाही. And we see that many times we spoke about Christ, and there are many people who did not understand who Jesus Christ is. बऱ्याच वेळा आपण ख्रिस्ताबद्दल बोलतो पण बऱ्याच लोकांना तो समजत नाही ख्रिस्त नक्की कोण आहे. Peter he did not just say that you are Christ, but he said that you are Christ, the Son of living God. आणि तो नुसता म्हणाला नाही की तुम्ही ख्रिस्त आहात, तर तो म्हणाला देवाचे तुम्ही पुत्र आहात, जिवंत देवाचे पुत्र. What does that mean? आणि याचा अर्थ काय? God's chosen one. आणि जे देवाचे जे निवडलेले आहेत ते. We learn that he's equal with God in the attributes, power and glory. आणि देवाच्या त्या गौरवामध्ये, त्या सामर्थ्यामध्ये, त्याच्या सर्व गुणविशेषांमध्ये समान असतं. This is the title of Jesus Christ, Son of God or Son of living God. आणि हे देवाचं शीर्षक आपण पाहतो की देवाचा जिवंत देवाचा पुत्र. Son of God or Son of living God means he is God. आणि जिवंत देवाचा पुत्र किंवा देवाचा पुत्र म्हणजे काय, तर तो स्वतः देव आहे. And according to the Jewish understanding, if somebody says Son of God or Son of living God, it means that he is confessing that he is God. आणि जो यहुदी संप्रदाय आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही देवाचा पुत्र किंवा जिवंत देवाचा पुत्र एखाद्याला म्हणता तर तो स्वतः पण देव झाला. So Son of living God means that he is God himself. आणि म्हणून जिवंत देवाचा जो पुत्र आहे तर तो स्वतः देव आहे. He is not creature. आणि तो निर्मिती नाही. He is equal in attributes with the Father. आणि तो त्या देवपित्याच्या समान त्याचे सर्व गुणविशेष आहेत. And he alone can save us. आणि तो एकटाच आहे जो आपल्याला तारू शकतो. Son of God means he is equal with Father in attribute,
in nature, in glory, and in power. आणि देवाचा जिवंत देवाचा पुत्र म्हणजे काय तर त्या देवपित्याप्रमाणे तो त्याच्या सामर्थ्यामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये, त्याच्या गौरवामध्ये त्याच्या बरोबर समान. John Gill says, whoever confesses this thing, he embraces the full deity of Jesus Christ. आणि जॉन केल्विन असं म्हणतात, John Gill, जॉन गिल असं म्हणतात, whoever confesses that Jesus is Christ, the Son of living God, they embrace his full deity. आणि जो कोणी कबूल करतो की देवाचा पुत्र असं जो कबूल करतो, तर ते त्याच्या पूर्ण देवत्वाला ते कबूल करतात. त्याच्या पूर्ण देवत्वाला ते कबूल करतात. And at the end, the application part, who do you say Jesus is? आणि लागू करण्याचा शेवटचा भाग आहे की तुम्ही कोण म्हणून त्याला संबोधता. He is not just for Peter. आणि हे फक्त त्या पेत्रासाठी नाही. This passage is not just for the Peter. आणि हा जो उतारा आहे तो फक्त पेत्रासाठी नाहीये. Or the confession that Peter made was not just for the sake of Peter. आणि हे जे पेत्राने दिलेली कबुली आहे तर ती फक्त त्या पेत्रासाठी म्हणून नाहीये. And through the living scripture, through this holy scripture, Jesus Christ even asked this question to you. आणि हे जे जिवंत असं देवाचं वचन आहे त्याच्याद्वारे परमेश्वर आपल्याला देखील ते विचारू इच्छित आहे. Who do you say that Jesus is? आणि तुम्ही त्या देवाला, त्या ख्रिस्ताला कोण म्हणून संबोधता? Who do you say Jesus is? आणि तुम्ही त्या येशू ख्रिस्ताला कोण म्हणून संबोधता? A true confession will lead us to worship obedience. आणि जे खरी कबुली आहे तर ते आपल्याला त्या आज्ञापालन करायला भाग पाडते. The true confession will lead us to surrender our lives to Jesus Christ. जी खरी कबुली आहे तर ती आपल्याला त्या देवाच्या प्रती आपलं जीवन समर्पित करायला भाग पाडते. The true confession will lead us to serve the living God. आणि जी खरी कबुली आहे तर ती आपल्याला त्या देवाच्या प्रती त्याचं कार्य, त्याची सेवा करायला लावते. What is your understanding about Jesus Christ this evening? आणि मग तुम्ही काय आज या सायंकाळी ख्रिस्ताला कोण म्हणून पाहता? Do you believe according to the scripture that he was truly God and truly man? काय तुम्ही पाहता की तो कोण आहे, तो खरा पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य आहे का? Do you believe that he came from heaven to save his bride? आणि तुम्ही हा विश्वास धरता का की तो आज आमच्यासाठी वरून खाली आला? Do you believe that he lived the holy life of 33.5 years? आणि तुम्ही हा विश्वास धरता का की तो 33.5 वर्ष आपल्यासाठी निष्कलंक जीवन जगला? Do you believe in his all miracles? Those are recorded in the scripture. आणि तुम्ही हे कबूल करता का की त्यांनी जे सर्व चमत्कार केले त्याच्यावर तुम्ही विश्वास धरता का? Do you believe in his teaching? तुम्ही त्याच्या शिक्षणावर विश्वास ठेवता का? Do you believe that his death was the holy sacrifice for the salvation of us? आणि तुम्ही हा विश्वास धरता का की त्यांनी जे आपल्यासाठी बलिदान दिलं, जे आपल्यासाठी मरण सोसलं, तर ते आपल्यासाठी परिपूर्ण अर्पण होतं म्हणून? Do you believe that he was buried and resurrected on the third day and ascended at the right hand of the Father? आणि तुम्ही हा विश्वास धरता का की तो आमच्यासाठी पुरला गेला, तो आमच्यासाठी पुन्हा उठला आणि तो आमच्यासाठी त्याचं स्वर्गारोहण झालं आणि तो आज देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे? Do you believe that he is reigning and he is coming one day to take his bride, the church? तुम्ही हा विश्वास धरता का की तुम्ही तो राज्य करत आहे, तो पुन्हा जगाचा न्याय करायला पुन्हा येणार आहे? Spurgeon once again says that to confess Christ is to love him and follow him whatever the cost is. आणि स्पर्जन असं म्हणतात की ख्रिस्ताची कबुली म्हणजे त्याच्यावर प्रेम करणं आणि कोणती किंमत देऊन त्याच्या मागे जाणं. Peter said, "You are the Christ, the Son of living God." आणि पेत्र म्हणाला की तुम्ही ख्रिस्त आहात, जिवंत देवाचे पुत्र. And this truth was revealed to Peter by God the Father. आणि हे देवपित्याने त्याला ते उघड केलेलं आपण पाहतो. And even if we confess that Jesus is Christ, Son of living God, even that truth is revealed to us by God the Father. आणि जर आपण ते कबूल करू तर
नक्कीच देवपिता देखील आपल्याला या सर्व गोष्टी प्रगट करेल. And we should be glad and praising the Lord and thanking Him that He revealed that His Son is Christ, the Son of living God. आणि आपण त्याचे उपकार मानू, आनंदाने त्याचे आभार मानू की तो जिवंत देवाचा पुत्र आहे आणि हे देवपित्याने आम्हाला प्रकट केलं. This confession is very important because this confession, on this confession or this rock, the true church is. आणि ही कबुली खऱ्या मंडळीचा खडक किंवा पाया आहे. May the Holy Spirit help us to do the same or confess the same. आणि पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करो की अशा रीतीने आपण कबुली द्यावी. You are Christ, the Son of living God. तू ख्रिस्त आहेस प्रभू, जिवंत देवाचा पुत्र. Lord, we come before you. आम्ही हे प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. Lord, we pray that help us in all our Christian life. आमच्या पूर्ण ख्रिस्ती जीवनामध्ये तू आमचं सहाय्य कर. In all the places, आणि आमच्या प्रत्येक ठिकाणी, not just on Sunday. फक्त रविवारी रविवारी नाही. As a pastor and as the believers. आणि फक्त पास्टर आणि विश्वासणारे म्हणून नाही. In everywhere and in every places, Lord, help us to confess Jesus is the Christ, the Son of living God. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी आम्ही ही कबुली द्यावी की ख्रिस्त आमचा देवाचा ख्रिस्त आमचा जिवंत देवाचा जो पुत्र आहे त्याला आम्ही कबूल करावं. Lord, help us if we have unbelief or we have misunderstanding about Jesus. Lord, we pray that by your word and by your Holy Spirit, renew our minds. आणि जर हे प्रभू आमच्यामध्ये चुकीची धारणा तुझ्याबद्दल काही असेल तर आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमचं नवीनीकरण कर. And help us, dear Lord, continually to seek Jesus Christ in the pages of the Scripture. आणि त्या शास्त्रामधून आम्ही अधिकाधिक त्या ख्रिस्ताचा शोध घ्यावा असं तू कर. Lord, to know you, to love you and obey you and surrender our lives to you. आणि आम्ही तुझं आज्ञापालन करावं, तुला समर्पित आमचं असं जीवन असावं, तुझी सेवा आम्ही करावी असं तू. Bless us by your word. तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वाद दे. Sanctify us, God, by your word. आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे तू धुवून शुद्ध कर. Because your word is the truth. कारण तुझं वचन हे सत्य आहे. Amen. आमेन. देवाच्या वचनाकरता आपण परमेश्वराचे उपकार मानूया. पुढे उपासनेमध्ये जात असताना आपण आपले जे दान दशमांश आहे ते परमेश्वराला अर्पण करणार आहोत आणि ते होत असताना हे गीत आपण गाणार आहोत. ओ लॉर्ड माय गॉड हे गीत आपण गाऊया. मराठीमध्ये आपण हे गीत गाऊया. Oh Lord my God, when I in awesome wonder consider all the worlds that hast thou made, I see the stars, I hear the rolling thunder, that power